गावकऱ्यांनी आधी राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि नंतर 90 वर्षाची परंपरा चालू आहे त्याप्रमाणे धुळवड साजरी केली। या अनोख्या परंपरेनुसार बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील विडा गावातील जावयाला गाढवावर बसून त्याची मिरवणूक काढली जाते। सुमारे 90 वर्षांपूर्वी गावचे देशमुख अनंतराव देशमुख यांनी आपल्या जावयाची चेष्टा मस्करी म्हणून गाढवावर मिरवणूक काढली होती। तेव्हापासूनच ही परंपरा अखंडपणे सुरू आहे। यंदाचा मान शिवाजी गालफाडे या जावयाला मिळाला होता। ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर त्यांना कपड्याचा आहेर देण्यात आला। मात्र सोन्याच्या वाढत्या दरामुळे दरवर्षी दिली जाणारी सोन्याची अंगठी मात्र यंदा देण्यात आलेली नाहीये। काय झालं, काल गावातीलच एक तरुण पकडला होता जावई म्हणून, पण तो निष्ठून गेला। मग आता आमच्या वडिलाला माहित होतं की तो पकडलेला आहे, त्यामुळे ते निवांत बसले होते दारासमोर। पण अचानक मध्ये ते आले आणि त्यांना घेऊन गेले तर आता काय, आता गावची परंपरा आहे, ते काय त्यांना बोलण्यात बी काय हे नव्हतं। मग आता गावची परंपरा आहे तर थोडासा आम्हाला दुःख बी वाटतंय, थोडा आनंद बी वाटतोय। जाऊ द्या, काही दिवसानंतर कधी वडील आता काय, आता त्यांचं वयच आहे 70-75 वर्ष, त्याच्यामध्ये त्यांना मान भेटला, त्याचं बी थोडं आनंद बी वाटतो आणि वयानुसार थोडं दुःख बी वाटतंय। पण जी आहे ती गावची परंपरा आहे, चालत आलेली आहे 90 वर्षापासून, ती आनंदच आहे म्हणायचं। जावाई पकडण्यासाठी भरपूर कसरत करावी लागली। या ठिकाणी गावातील सर्व तरुण मंडळी गेल्या 15 दिवसापासून अथक परिश्रम घेत होते, तरी बाहेरचा जावई आम्हाला सापडलाच नाही आणि त्यामुळं आम्हाला गावातीलच जे जावई आहेत गालफाडे यांना आम्हाला पकडावं लागलं आणि जावयाला आम्ही पेहराव असा आहेर घेतलेला आहे, कपड्याचा आहेर त्यांना घेतलेला आहे, त्यामुळं तेही खुश झाले। अंगठी दिली जाते अशी आहे? नाही, आता अंगठीची जी प्रथा आहे ती पाठीमागच्या काळामध्ये होती, पण आता सध्या सोन्याचे भाव मागच्या वर्षी जावायला जे त्यांची सासरकडील मंडळी असतील ते देतात, पण या वर्षी देतील का नाही हे काही निश्चित सांगता येणार नाही। 7 ते 8 हजार लोकसंख्या असलेल्या या विडा गावात अनेक जावई कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत। त्यामुळे धुलीवंदनाच्या 2 दिवस आधीपासूनच गावकऱ्यांकडून जावयाचा शोध घेतला जातो। अनेक जावई या प्रथेमुळे गावकऱ्यांपासून लांब राहतात आणि गाढवावर बसायला नको म्हणून निष्ठूनही जातात। त्यामुळे गावकरी हे निशाण्यावर असलेल्या जावयावर लक्ष ठेवून असतात आणि धुलीवंदनाच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसण्याची तयारी केली जाते। या प्रथेचे सोशल मीडियावर व्हिडिओज आणि बातम्या होत असल्याने अनेक तरुण जावई यावेळी गायब झाल्याने जाधव जवळा गावातील रहिवासी असलेले जावई शिवाजी गालफाडे यांना गावकऱ्यांनी गाठलं आणि त्यांची गाढवावर बसवण्याची तयारी सुरू केली। डीजेच्या तालावर गावातील तरुणांनी नाचत या जावयाची नंतर मिरवणूक देखील काढली। सकाळपासूनच संपूर्ण गावातून वाजत गाजत जावयाची मिरवणूक निघाली। तब्बल 5 तास ही मिरवणूक चालली आणि अखेर मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्यांचा आहेर चढवण्यात आला। विशेष म्हणजे गाढवावर बसवण्यात आलेल्या जावयाला दुसऱ्यांदा बसवण्यात येत नाही। जावई देखील मोठ्या उत्साहात गाढवावर बसतो, हे या परंपरेचं कौतुक आहे आणि ही अनोखी धुळवड बीडमध्ये अशा पद्धतीने साजरी केली जाते। ही अनोखी धुळवड याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा।